सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी आपला किंवा सर्व पत्रकार बांधवांचं, संदीपजी असतील, चेतन जे आहे, काका आहेत आणि मोरे सर, आपल्याला धन्यवाद देतो की जी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहात. ही घटना गणेश विसर्जन 2025 मधली आहे. 6 सप्टेंबर 2025. नगरपालिका परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गणेश विसर्जनाचे त्या ठिकाणी मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक जमा झाले होते आणि मी अशा वेळेस नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर बरेचसे कर्मचारी त्या ठिकाणी होते नगरपालिकेचे आणि नगराध्यक्षांचं केबिन त्या ठिकाणी मला उघडं असलेलं दिसलं. प्रशासकीय राजवट नगरपालिकेवर आहे आणि नगराध्यक्षांचं केबिन या ठिकाणी कसं काय उघडलेलं आहे याच्या उत्सुकतेने मी त्या ठिकाणी आतमध्ये पाहिलं तर अतिशय गंभीर आणि डोक्यात तिडीक जाईल अशी बाब त्या ठिकाणी दिसली. त्या टेबलवर राष्ट्रध्वज पसरून ठेवलेला होता आणि त्याच्यावर फूड पॅकेट अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत, त्याचप्रमाणे थोडंसं त्याच्यावर सांडलेलं सुद्धा होतं. त्याच्या बाजूला एक जिलेबीचं पॅकेट. आणि यावेळेस नगरपालिकेतील एक कर्मचारी, कदाचित तो कंत्राटी असावा, दत्ता मुंडे, हा त्यावेळी त्या ठिकाणी फूड पॅकेट घेऊन जाताना दिसला. त्याला मी विचारलं या ठिकाणी कोणी खाल्लं आहे. तो काही बोलायला तयार नव्हता. त्याच्या समवेत अजून एक लेडीज दत्ता मुंडेच्या आधी खाली जाताना दिसली. त्यांचं नाव त्यांनी सांगितलं नाही, पण नंतर माहिती घेतल्यानं कळालं की त्यांचं नाव रेश्मा नायकवडे आहे. या संदर्भात मी कर्मचाऱ्यांना सांगितलं का हे कुणी केलं आहे, तर कुणी काय बोलायला तयार नव्हतं. मग मी म्हटलं मग तुम्ही मुख्याधिकारी यांना बोलवा, मुख्याधिकारी याबाबत माहिती देतील. थोड्या वेळाने मुख्याधिकारी त्या ठिकाणी आले त्या केबिनमध्ये. मग त्यांना एवढंच म्हटलं, साहेब हे जे काय कुणी केलं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग कुणी केलं आहे ते पाहण्यासाठी आपण CCTV दाखवा. CCTV दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, सुरुवातीला टाळाटाळ केली, आपण पाहू, दाखवतो. नंतर म्हटले CCTVचं जे केबिन आहे त्या मॅडम त्या ठिकाणी नाही आहे, त्या सुट्टीवर आहेत, आपण सोमवारी दाखवू, मंगळवारी दाखवू. पण त्यांनी ते काय CCTV फुटेज दाखवलं नाही. फक्त त्यावेळेस त्यांनी एवढं कबूल केलं की मी संबंधित कर्मचाऱ्यांवर नक्कीच कारवाई करेन. परंतु ही कारवाई अद्यापपर्यंत काही झाली नाही. त्याच्यानंतर मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला, साहेब CCTV फुटेज दाखवा, दाखवतो. साहेबांच्यावर कारवाई कधी होईल, कारवाई करणार. त्यानंतर नगरपालिका निवडणूक आल्या, नगरपालिका निवडणूक गेल्या, परत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आल्या, साहेब पुन्हा व्यस्त, कार्यालयात येतच नव्हते. असे जवळपास एवढे दिवस झाल्यानंतर शेवटी नाईलाजाने मला त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करावा लागला आणि या संदर्भात जे संबंधित दोषी आहे आणि दोषींना पाठीशी घालणारे मुख्याधिकारी जुन्नर यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी असा अर्ज मी जुन्नर पोलीस स्टेशनला दिलेला आहे. किती लोकांच्या विरोधात, कुणाविरोधात अर्ज आहे? मुख्याधिकारी चरण कोल्हे आहेत, त्यानंतर कर्मचारी दत्ता मुंडे आणि रेश्मा नायकवडे अशा तिघांच्या विरोधात आपण तक्रार अर्ज दिलेला आहे. काय परिस्थिती होती? चुकून ठेवण्यात आला असं मुख्याधिकाऱ्यांकडून अनावधानाने घडलं असं सांगण्यात येते. तुम्हाला वाटतं? साहेब, अनावधानाने जर घडलं असेल तर त्यांनी मला ते CCTV फुटेज दाखवायला पाहिजे होता. अनावधानाने घडलं असं ते म्हणत असतील तर दत्ता मुंडे फूड पॅकेट घेऊन तिथून का गेला आम्ही केबिनमध्ये आल्यानंतर, हा पण एक गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. आणि तो राष्ट्रध्वज आहे, ते कुठलं काय असं टेबल क्लॉथ ठेवलेलं नाही आहे, त्याच्यावर फूड पॅकेट ठेवून जेवण करणं अतिशय गंभीर आहे. आणि जर मुख्याधिकारी जर असं म्हणत असेल अनावधानाने झालं तर त्यांच्यासारखा दोषी कोण नाही. मग त्या दिवशी पाऊस पडत होता आणि राष्ट्रध्वज हा भिजलेला होता, त्यामुळे तिथे तो सुकण्यासाठी ठेवण्यात आला होता असं मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. असं जर मुख्याधिकारी म्हणत होते, राष्ट्रध्वज त्या टेबल क्लॉथ सारखा पसरून ठेवला होता, बरोबर ना, मग फूड पॅकेट त्याच्यावर काय करत होते? अनावधानाने घडलं असं म्हणतो. साहेब, अनावधानाने घडला असं म्हणताच येत नाही. हा गंभीर गुन्हा आहे आणि हा जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान केलेला आहे असं माझं ठाम मत आहे. तर काही लोक तुमच्यावर शंका व्यक्त करतायत का तुम्ही इतके दिवस का थांबले होते, तुम्ही जे फक्त ब्लॅकमेल करत होते का संबंधितांना, असं देखील म्हटलं जातं. हे कदाचित जे ब्लॅकमेलिंगचा ज्यांना अनुभव आहे ना, हे चांगलं त्याबद्दल सांगू शकेल. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की मुख्याधिकारी यांना मी त्या दिवशी पण म्हटलं होतं मला CCTV फुटेज दाखवा. ते म्हटले दाखवतो, सोमवारी दाखवतो म्हटले. सोमवारी काय त्यांनी काय दाखवलं नाही. त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून पाहिलं, माझ्याकडे व्हिडिओ चित्रण पण आहे घटनेचं, त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं की संबंधित कर्मचाऱ्यांवर मी कारवाई करणार आहे. कारवाई करण्यापासून तर मी नाही रोखलं त्यांना ना, मी तर उलट म्हणतोय कारवाई करा. आजही माझं म्हणणं आहे, आता म्हणजे पोलिसांना सुद्धा माझं या ठिकाणी विनम्र आव्हान आहे की आपण त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, परंतु मुख्याधिकारी जुन्नर यांच्यावर सुद्धा कारवाई करा. महाराष्ट्र
पोलिसांना भेटला काय म्हणाले पोलीस अधिकारी? पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तक्रार अर्ज दाखल केला त्या म्हटले मी त्यांच्या वरिष्ठांशी या ठिकाणी बोलतो आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाईच्या बाबतीत करू आपण. तुम्ही त्यांना पुरावा दाखवला तरी वरिष्ठांशी बोलणार, हो. तर काय वाटतं मला यावर? नाही, याच्यावर जर कारवाई होत नसेल तर निश्चित कुठला तरी राजकीय दबाव असावा. परंतु माझं सर्वांना आव्हान आहे की हा राष्ट्रध्वज आहे, आपल्या सर्वांचा मान सन्मान आहे, याचा सन्मान राखला जावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि या राष्ट्रध्वजाचा ज्यांनी अवमान केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय की राजकीय दबाव आहे, तो कुणाचा आहे? कुणाच्या दबावामुळं संबंधित जे कोण अधिकारी कर्मचारी त्यावर सीओ कारवाई करत नाही असं वाटतं? नाही नाही, राजकीय दबाव म्हणजे अशा अनुषंगाने मी म्हणतो कारण जर एखादा गैरव्यवहार आहे किंवा असा कुठली बाब घडलेली नाही आहे तर राष्ट्रध्वज आहे, आपला आत्मसन्मान आहे, या राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे, त्याचे पुरावे आहेत. मग हे पुरावे असताना जर कारवाई होत नसेल तर आपण काय म्हणणार? कुणावरचा दबाव असावा सीओवर असं वाटतं तुम्हाला? आता तेवढं नाही सांगू शकत मी. जनतेमध्ये त्या नावांची चर्चा आहे, पण जनतेचा जर अभिप्राय घेतला तर 100% आपल्याला समजू शकेल. आता समजा कारवाई झाली नाही तर पुढचं काय? जर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषणाचा पर्याय आपण खुला ठेवलेला आहे.